नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाही. महागाई भत्त्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे, परंतु यामुळे दुहेरी फटका बसला आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% मिळत आहे. त्यानंतर तो शून्य म्हणजे शून्यच करण्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही चर्चा 7व्या वेतन आयोगाच्या काळात करण्यात आल्याने झाली होती, परंतु त्याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य म्हणजे शून्यच असणार नाही. महागाई भत्ता वाढीची गणना सुरूच राहणार आहे. खरे तर याबाबत कोणताही नवीन नियम नाही आहे. शेवटची वेळी असे करण्यात आले होते जेव्हा आधार वर्ष बदलण्यात आले होते. आता सध्या आधार वर्ष बदलण्याची गरज नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 50% दराने वाढ होणार आहे. जानेवारी ते जून 2024 दरम्यान AICPI-IW निर्देशांक क्रमांक जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवेल. आत्तापर्यंत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे आकडे आले आहेत. मे महिन्याचा आकडा जूनच्या अखेरीस जाहीर होईल. आता जुलैमध्ये हे महागाई भत्ते वाढणार आहेत. जानेवारीत निर्देशांक 138.9 अंकांवर होता, त्यामुळे महागाई भत्ता 50.84% गेला आहे. त्यापाठोपाठ फेब्रुवारीमध्ये 139.2 अंक, मार्चमध्ये 138.9% आणि एप्रिलमध्ये 139.4% मिळाले. याच धर्तीवर एप्रिलपर्यंत महागाई भत्ता 51.44%, 51.95% आणि 52.43% इथपर्यंत पोहोचलेला आहे. तज्ज्ञांच्या मते महागाई भत्त्यामध्ये पुढील वाढ ही 3% असू शकते. तो 53% दराने दिला जाऊ शकतो. शून्य होण्याची शक्यता नाही. AICPI निर्देशांकानुसार DS स्कोअर सध्या 52.43% आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार महागाई भत्ता केवळ 53% पोहोचेल. मे आणि जून महिन्याचे आकडे येणे बाकी आहे. मात्र निर्देशांकामध्ये चांगली झेप घेतल्यानंतर ही महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे. म्हणजेच ती 50 ते 53% वाढेल. महागाई भत्त्याची गणना AICPI निर्देशांकातून केली जाते. महागाईच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा भत्ता किती वाढला पाहिजे हे दर्शवण्यासाठी विविध क्षेत्रातून गोळा केलेली महागाईची आकडेवारी या निर्देशांकामध्ये दाखवण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत महागाई भत्ता जाहीर केला जातो. वास्तविक जूनची आकडेवारी जुलै अखेरपर्यंत येईल. त्यानंतर किती वाढ करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. यानंतर लेबर ब्युरोकडून ही फाईल अर्थ मंत्रालयापर्यंत पोहोचेल. त्यानंतर कॅबिनेट त्याला मंजुरी देईल. परंतु सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत महागाई भत्ता मंजूर होईल. त्याची अंमलबजावणी जुलै 2024 पासून होणार आहे. मध्यंतरीचे महिने थकबाकी म्हणून दिले जातील. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत जानेवारी ते जून 2024 या कालावधीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे AICPIचे आकडे महागाई भत्ता निश्चित करतील. महागाई भत्ता 52.43%वर पोहोचला आहे. 2 महिन्याचा आकडा येणे बाकी आहे. यावेळी 3% वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता महागाई भत्ता शून्यापासून सुरू होतो की मतमोजणी 50%च्या पुढे सुरू असते. 3% वाढ होऊ शकते. असे झाल्यास महागाई भत्ता 53%पर्यंत पोहोचेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.